रामराम मित्रांनो, अलीकडेच ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून राजकारण तापायला लागलं आहे। या मशिदीच्या जागेवर आधी विश्वेश्वराचं मंदिर होतं, जे पाडण्यात आलं व त्यावर मशीद बांधण्यात आली असे दावे गेल्या 300 वर्षांपासून करण्यात येत आहे। या सर्व दाव्यांमध्ये किती सत्य आहे याची सखोल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। पण त्यापूर्वी रिवाइविंग भारत अर्थात भारत पुनरुत्थान या आमच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। बहुचर्चित ज्ञानवापी मशीद प्रकरणात आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने नुकताच एक रिपोर्ट न्यायालयापुढे मांडला आहे। हा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला असून सध्या ज्या ठिकाणी ही मशीद उभारण्यात आली आहे तिथे आधी भव्य हिंदू मंदिर होतं हे या रिपोर्टनुसार सिद्ध झालंय। किंबहुना मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद उभारली गेली असल्याचं या रिपोर्टमधून पुढे आलं आहे। ज्ञानवापी मशीद व त्या ठिकाणी पूर्वी असलेल्या मंदिराचा इतिहास बघितला तर राजा तोरडमल यांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलं होतं हे ऐतिहासिक आधारावर सिद्ध करण्यात आलं आहे। म्हणजे औरंगजेब सुलतान होण्याच्या आधी त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर होतं हे विविध ऐतिहासिक दाखल्यामधून स्पष्ट झालंय। औरंगजेब बादशाह झाल्यानंतर त्याने संपूर्ण देशातील हिंदू मंदिरं पाडण्याचे आदेश दिले होते हे समकालीन मुघल इतिहासकारांनी लिहून ठेवलंय। विशेष म्हणजे मंदिरं नष्ट करणं हा मुघलांसाठी मोठा गर्वाचा विषय होता व इतिहासात सुद्धा त्याच पद्धतीने मंदिरं नष्ट करण्याचा इतिहास लिहून ठेवण्यात आलाय। औरंगजेबाच्या काळात उत्तर भारतातील अनेक प्रमुख तीर्थस्थळांच्या ठिकाणी असलेली मंदिरं पाडण्यात आली, ज्यात प्रामुख्याने काशी म्हणजेच आजचं वाराणसी, मथुरा व वृंदावन या ठिकाणांच्या मंदिरांचा समावेश होतो। राहिला प्रश्न ज्ञानवापी मशिदीचा, तर एखाद्या मशिदीचं नाव ज्ञानवापी कसं असू शकतं हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। शिवाय 1800 सालापर्यंत या मशिदीचा उल्लेख कुठेही आढळून येत नाही। प्रमाणित ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये ज्ञानवापीचा पहिला उल्लेख 1883-1884 साली आढळतो। सरकारी गॅझेटमध्ये या मशिदीचा उल्लेख जामा मशीद ज्ञानवापी असा केला आहे। मंदिराच्या इतिहासाकडे बघायचं झाल्यास अकबराच्या काळात राजपूत राजा तोरडमल यांनी या ठिकाणी महादेवाचं मंदिर बांधलं होतं। औरंगजेब बादशाह असताना त्यांनी हे मंदिर पाडलं व त्या ठिकाणी ज्ञानवापी ही मशीद उभारली। पुढे अहिल्याबाई होळकर यांनी ज्ञानवापी मशिदीच्या बाजूला पुन्हा एकदा काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व आज जे मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे ते अहिल्याबाई होळकर यांनी निर्माण केलं याचे ऐतिहासिक पुरावे सापडतात। अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचा इतिहास सुद्धा ज्ञानवापी मशिदी सारखाच आहे व नुकतंच राम जन्मभूमीवर बाबरी मशीद पाडून जे राम मंदिर उभारण्यात आलं आहे त्यानंतर ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या ठिकाणी महादेवाचं मंदिर होतं। हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी औरंगजेबाने ते मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बांधली व स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या भावनाचा विचार करता त्या ठिकाणी पुन्हा एकदा भव्य मंदिर उभारण्यात यावं अशी मागणी हिंदू समाज करत आहे। देशात सध्या भाजपचं सरकार आहे आणि भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात नेहमीच ज्या मंदिरांना पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहे त्या ठिकाणांना मुक्त करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। अयोध्या तो बस झाकी है, काशी मथुरा बाकी है या घोषणा द्यायला सुरुवात झाली असून 2024च्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्ष काशी व मथुरेच्या मंदिरांचा समावेश करू शकतो अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। भारतीय जनता पक्षाचा गेल्या 10 वर्षाचा कारभार बघितल्यास या प्रकरणात लवकरच निकाल लागून किंवा 1992 सारखं आंदोलन करून या ठिकाणी पुन्हा एकदा भव्य काशी विश्वेश्वराचं मंदिर उभारलं जाऊ शकतं याची शक्यता आता नाकारता येत नाही। या सर्व मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी मशीद पाडून मंदिर बांधण्यात यावी की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।